सच्चिदानंद रूपाय सोत्पत्त्यादि हेतुतापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विराकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस्तं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय वंशीवसितकरान्नवनीरदाभात्पीताम्बराधुर्बिम्बफलादृष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयाणं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जीवे विवस्वामृतमेत देवं गोविंद दामोदर माधवेति वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं मुखं गुरुदिवाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददान्ति स्वपदान्तिकं। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनामिने गुरुतिसे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपीश गोपिका कांत राधा कांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम। मेरे को तीन सब्जेक्ट दिए गए बोलने के लिए। एक तो दीक्षा के बारे में भी बोलने के लिए कहा गया है, इसीलिए जब तक दीक्षा का विषय पूरा नहीं होता तब तक आप दीक्षा वाले उठना मत। नहीं तो हमारा ऐसा हम लोग समझते कि दीक्षा होने के बाद हमारा किसी से कोई मतलब नहीं रहा, हम पूर्ण स्वतंत्र। दीक्षा होने के बाद हम बंध जाते हैं, गुरु की आज्ञा में बंध जाते हैं, लेकिन हम उसी दिन स्वतंत्र समझने लगते हैं। अब हमारा काम हो गया, हमें कुछ से कोई मतलब। तो ये बातों को भूल जाओ। और दीक्षा का भी विषय आएगा और इस श्लोक का थोड़ा विषय आएगा और गीता प्रचार का भी विषय दिया है मेरे को कि गीता मेरा तन होने वाला है। तो आप लोग समझ जाइए। और बच्चे कौन जो बोल रहे हैं उनको बोलने मत देना। कौन बोलते हैं? तो यहाँ पर जो ये श्लोक है, नारद चरित्र चल रहा है। 4 महीना नारद जी ने बताया। दीक्षा का विषय लास्ट में आने वाला है। इसीलिए आपको लास्ट तक बैठना पड़ेगा। क्या मराठी?
मला माझ्या मनावर काहीच नसतं. काय काय लोक मुख्यमंत्री वगैरे बनतात पण त्यांच्या मनावर काही नसतं. तसं माझ्या मनावर पण काही नसतं. ते ह्याच्यासारखं असतं ते नाटकामध्ये ना, कधी कधी पडद्याच्या पाठीमागून सांगतात, ह्यांना आठवत नाही, पात्र जे असतात त्यांना आठवत नाही, ते पडद्याच्या मागून सांगतात हळूच आणि मग इकडे पुढं बोलत राहतात. तसं माझं आहे, जसं सांगन तसं मला करावं लागतं. लोकांना वाटतं मोठा माणूस आहे, पण मी काय, मोठे दुसरेच आहेत, मला नुसतं बसवतात. पण दुसरे सगळे काम दुसरेच करतात. किंवा त्यांना काही काम करून घ्यायचं असलं ना, एखाद्याला मुख्यमंत्री बनवून ठेवतात, मग त्याच्याकडून करून नाही तर प्राईम. तसं माझ्याकडून काही एखाद्याला करून घ्यायचं आणि मला पुढं करतात. बाकी मी सगळ्याच्या मागं राहणारा माणूस. फार ज्ञानी माणूस नाही. एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक, तरी संत कृपा दीपको सोजळ असे. मूर्ख माणूस आहे मी. पण संतांची, तुमच्यासारख्या वैष्णवाची कृपा आहे म्हणून बोलणार. ज्ञानाचा पत्ता नाही, कधी शाळेत गेलो नाही, शाळेच्या उद्घाटनालाच गेलो. म्हणजे मास्तर लोकांना शिकवायला गेलो, शिकायला नाही गेलो. पण कसं असलं तरी, कारण राजहंसाची चालणी भुतळी झाली या शहाणे, म्हणून काय कोणी चालावीची ना. राजहंस पक्षी खूप चालण्यामध्ये खूप सुंदर असतो, विजा आकाराचा चालतो आकाशामध्ये, आणि जमिनीवर पण खूप डौलात चालतो. परंतु म्हणून काय बाकीच्या चिमण्या कावळे काय चालत नाहीत का? ती पण चालतात, त्यांची जशी शक्ती. आकाशात माणूस पक्षी आपल्या शक्तीप्रमाणे उडतात, तसं मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगायचा प्रयत्न करतो. नारदाने सत्संगाचा महिमा सांगितला की बाबा, सत्संगामध्ये मी दासी पुत्र असून 4 महिन्याचा असून सुद्धा माझं कल्याण झालं. आणि संत 4 महिन्यांनी निघून गेले तिथून. चातुर्मासाला थांबलेले महात्मा लोक 4 महिने संपल्यानंतर निघून गेले. पण मला त्यांच्या संगतीमध्ये आनंद वाटला होता, आनंद आला होता, आणि ते निघून गेल्यानंतर बरे वाटेना, समाधान होईना. त्यांच्या संगत जावं वाटायला मी रडायला लागलो. काही काही मुलं एखाद्याच्या मागं लागतात, मला बी यायचं म्हणून रडतात. तसं हे लहानच होते ना, 4 वर्षाची, रडायला लागली मान, त्यांच्या मागं चालायला लागले. रामायणात वर्णन केलं, बिचोरत एक प्राण हरले. संत ज्यावेळेस निघून जातात, महात्मा लोक, संत वैष्णव भक्त निघून जातात, त्यावेळेस ते प्राण हरण करून घेतात. प्राण हरण करून वाटतं की आता मी जगू शकणार नाही त्यांच्या वाचून. मात्र तेवढं प्रेम ज्याचं असतं तर. परंतु मिळत एक दुःख दारुण दे, पण दुष्ट माणसं भेटले की दारुण दुःख देतात. संत निघून चालल्यामुळे त्यांना अतिशय, त्यांना वाटलं की आता आपलं काही खरं नाही. तेवढं प्रेम लागतं. आपल्याला तर कसं काय, एक तर संत आपल्या घरी येतच नसते पहिली गोष्ट, आणि हेकून तिकून आलं तर आपल्याला वाटतं कधी जाते, म्हणजे आपला नियमच ठेव. तो का म्हणे, आले घरा किंवा संत येते घरा, पुढचे दार बंद करा, नाहीतर शिरतीन भराभर. संताला आपण एक तर येऊनच देत नसतो ना, आलं तर केव्हा जाणार आहेत प्रभूजी म्हणून लगेच विचारायला सोडून, कधी जाणार आहेत आपण. संताची तेवढी महिमा राहिली नाही अलीकडं, संत बी तेवढे राहिले नाही ना, आपली बी तेवढी भक्ती राहिली नाही. त्याच्यामुळं आपली भक्ती नाही, त्याच्यामुळं संत भेटत नाही. पण नारदाचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं. 4 महिने संगतीत राहिल्यामुळं दुःखी झाले. पण त्या संतांनी सांगितले, तू काय आमच्या संग येऊ नको, तू आईपाशीच राहा, आईपाशी राहा. तुझी आई लहान आहे, पुन्हा ती रडत बसन, तिला विरह होईल, आईला तू दुसरं कोणी नाही तुझ्याशिवाय.
तू एकटाच आहेस, 2-4 मुलं असते तर आम्ही नेलं असतं तुला. हां, अजून भाऊ असते तर ठीक आहे. पण तुला कोणीच नाही मागं, त्याच्यामुळं आईसाठी तू आता एकटाच आहेस. तुझ्यासाठी जीवन धारण केलेलं आहे तिने. आईवडिलांची प्रेम असतं म्हणे मुलावर, नाही का? माहीत नाही, मे बी. कलियुगात कोणाचं कोणावर प्रेम किती हे सांगणं कठीण आहे. ज्याला मुलं होत नाहीत ना, त्यांना वाटतं मुलगा, एकतरी मुलगा व्हायला पाहिजे, आणि देवी देवताला नवस करतात. तुकाराम महाराज म्हणतात, 900 कन्या पुत्र होती तरी करणे लागे पती. नवसाने जर मुलं होत असले तर मग लग्न करायची काय आवश्यकता? हां, नवसच करून. आता हे समजा मी ब्रह्मचारी, मला प्रॉपर्टीलाही मोठी, त्याला वारस कोणी नाही. मग आता उद्या जर हे मी नवस केला देवाला, मला मुलगा हो, तर होईल का? लग्न करावं लागेल. तसं होणारच नाही. सूर्यवंशात एक जणाला झालता, तुम्हाला माहिती तो राजा. सूर्यवंशामध्ये एक जणाला मुलगा झाला होता. नीट ऐका. योनास्व नावाचा राजा होता. प्रभू, योनास्व नावाचा राजा. अंगठा दिखा रहे मेरे को, इसका मतलब आपको कुछ नहीं मालूम. योनास्व नाव का राजा था. ते मिथिलेला गेल्यानंतर एकमेकाची चेष्टा करतात ना, ते मेहुण्या वगैरे असतात ना, मराठीत मेहुणे एकमेकाची चेष्टा करतात. ते मेहुणे चेष्टा करायला लागले, मेहुणे चेष्टा करायला लागले की तुमच्या तर पुरुषालाच मुलं होते, तुम्हाला लग्न करायची काय आवश्यकता नाही, तुमच्या वंशात अशा घटना घडल्या. आणि म्हणले तुम्हाला बी काही गरज नाही म्हणले, कारण तुमच्या तर जमिनीतूनच मुली निघत आहेत. नाही का? सीता जमिनीतून जन्मली. चेष्टा करतात ते, एकमेकाच्या शिव्या पण देतात ते. मिथिलेचे लोक ह्यांना, अविद्येच्या लोकांना, ती त्याला. तुम्हाला तो विषय माहीत नाही म्हणून त्यामुळं तुम्हाला कठीण वाटणार. आम्ही सगळ्या विषयाचा आनंद घेतलेला आहे. आम्ही रामलीला वगैरे, रामकथा सगळे पाहिलेले. त्या भागात उत्तर प्रदेशात, वृंदावनला, चित्रकूटला योनास्वाला मुलगा झाला होता. योनासमध्ये त्यांनी यज्ञ केला होता. यज्ञ केला मुलासाठी. यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून जे चरू वगैरे काही खीर वगैरे प्रकट झाली, ते भांडे भरून ठेवली होती. भांडे भरून ठेवली आणि ती राण्याला द्यायची होती. दुसऱ्या दिवशी द्यायची असेल, रात्रीचं राजाला तहान लागली, त्याने तीच राणीला जे द्यायचं भांडं तीच पिऊन घेतलं. ते गर्भ धारण केलं. आता गर्भ राहिला ह्या राजालाच. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर म्हणले आता कसं करायचं? म्हणले सिजर करावं लागेल. माझ्या लहानपणी सिजर हा विषय कुणाला माहीत नव्हता, पण आता मी म्हणतो 99% महिलांचे सिजर करतात. हे डॉक्टरचा कार्यक्रम आहे सगळा. नॉर्मल डिलिव्हरी करीतच नाही, कारण नॉर्मल केली तर काय 400-500 रुपयातच होईल. त्यामुळे इकडे ही मेले तरी चालेल, पण 25-25 हजार रुपये काढण्यासाठी ते नॉर्मल होऊनच देत नाही. मेरी वाणी में कुछ कड़वाट आली. हिंदी बोलायची सवय झाली ना. पण म्हणले आता मुलगा सिजर करून काढलं, पोट फाडून काढलं, परंतु पाजायचं कोणाला? ते पण प्रॉब्लेम झाला. पाजायचं कसं? इंद्र आले. इंद्र म्हणले मानदाता. मानदाता. इंद्राच्या
कुठल्या तरी अंगठ्यामध्ये का कुठल्या तरी एका बोटामध्ये अमृत निघत असतं, ते त्याच्या मुलाच्या तोंडात घातलं. मी त्याला पाचतो म्हणून सांगितलं. त्याला म्हणतात मानदाता. त्या मुलाचं नाव मानदाता झालं. मानदाता खूप फेमस राजा होते मथुरेचे, फेमस. त्यांना मुली पण झाल्या होत्या ना, बरेच 50 मुली झाल्या होत्या. सोबरी ऋषींना दिले. पहिल्यांदा सोबरी ऋषी ब्रह्मचारी होते. बरेच दिवस ब्रह्मचारी राहिले, जवळजवळ 99 वर्षाचे बी पुढे ब्रह्मचारी राहिले. सगळी दाढी फिडी वाळून गेली, पण पुन्हा बुद्धी बिघडली. त्यामुळं आपण ब्रह्मचार्याचा लय अहंकार करायचा नाही की आमची बुद्धी बिघडणार नाही. कधी बी पॅन्टी घालाय बसलो तर आपण. मला सुद्धा आज म्हणतात लोक, तुम्हाला एवढी प्रॉपर्टी, मग तुम्ही अजून लग्न करायला हरकत नाही. मेरे भी मन में ये बात आ जाती, अभी भी मौका है. मी लय डगळ बोलणार आहे. लक्षात येते ना, डगळ. चाकुरी सोडून बोलण्याची सवय. त्यामुळं कधी कधी खूप उग्र बोलायची पण सवय. त्यामुळं कधी कधी मला प्रचंड उग्र वक्ता म्हणून म्हणतात. प्रचंड उग्र. मुलं होण्यासाठी लोक नवस करतात. ते नवसाने कुठं मुलं होत असतात का? आणि ज्यांना झालेत ना ते नवस करतात. मुलगा नसतं झालं तर बरं झालं असतं. कारण मुलं काही सुखाने त्यांना जगून देत नाहीत. अलीकडचे मुलं आहेत ना, कारण आपलं सगळं शिक्षण इंग्लिश, आणि इंग्लिश शिकलेले मुलं जे आहेत ना त्यांना आईबापाची पर्वा नसते. कारण ते जिथून ही भाषा आली तिथं असं फॅमिली रिलेशन काही नसतं. मग ती मुलं बी तेच शिकणार. युरोपामध्ये, इंग्लंडला ते फॅमिली रिलेशनचा पताच नसतो. थोडे मोठे झाले की मुलं त्यांनी स्वावलंबी व्हायचं आपापलं. कुणी आईबापाच्या प्रॉपर्टीवर हे सुद्धा सांगू शकत नाही, अधिकार नाही सांगू शकत. त्याच्यामुळे ती मुलं स्वतंत्र होतात आणि कोणकडे जातात कधी. आणि बापाला भेटायचं म्हणलं तर ते बाप भेटून देत नाही. टाईम घेतला तरच, टाईम घ्यावा लागतो. का त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अपार्टमेंट. हां, ते घेतलं तरच, नाही तर नाही भेटून सुद्धा. आपल्या इथं नाही, मुलगा कुठं चालला, पहिले लोक कुठं निघाला मुलगा तर रडत होते, आईबाप रडत होते, मुलगा रडायचा. आता नाही. आता मिलिटरीत सुद्धा 5-5 लाख रुपये भरून म्हणते तू जॉईंट हो बाबा मिलिटरी, जा तिकडं तू मर पण पैसा आणून दे इकडं. मेलच तरी चालेल पण पैसा पाहिजे आम्हाला. मुलाची गरज नाही, पैशाची गरज आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माय बाप, जरा कठोर बोलायला लागलो का मी, माय बाप जैसी सर्पिणी का बोकान तया सवे सुका न पावे बाळ. लावनिया मोह संसारी गोवितीन बांधुनिया देती काळा हाती. लावनिया मोह, त्याला मोह बाळा, खावे प्यावे सुखी असावे संसारी. मजात खा पी मजा कर आणि चांगलं कमव. आम्ही तुला एवढं लहानाचं मोठं केलंय, आम्ही कशासाठी केलंय ते म्हणलं. जरा तो म्हणतो जरा मला मोठं होऊन द्या, तुम्हाला दाखवतो कसं काय. थोडा बड़ा होने दो मुझे, तब पता लगेगा मेरे पराक्रम का. मौका मिलेगा तो बता देंगे. पहिलं लग्न होऊस तर काही काही मुलांचा प्रॉब्लेम तुम्हाला अजून सांगतो. लग्न होऊस तर बी काही काम करत नाहीत. आणि आई बापाला वाटतं चांगलं आपली मुलं इथं खेळून खातात बिचारे चांगले, त्याला काही कामं सांगत नाहीत. आणि लग्न झाल्यावर बी कधीच काही काम करीत नाही. लग्न व्हायच्या आधी कधीच करीत नाही, लग्न झाल्यावर पण कधीच काम करीत नाही. काम सुरू करतो लग्न झाल्यावर, पण आईबापाचं नाही, बायकोचं ऐकायला सुरू करतो. सगळे कामं तिचे जे सांगन ते करतो. रामदारबारने सांगितलं होतं की एक आरती आप गाते नाही आजकाल, जय पत्नी रानी मैया जय पत्नी रानी, तुम लेटो पलंग पर दास भरे पानी. जय देव जय देव जय पत्नी माते, सो पत्नी माते
तुझे अवगुण पाहता शरण मी येते. नंदीराला तू पाण्यात पाहते, सासू सासऱ्याला उपाशी मारते. सारा दोष तू नवऱ्याला देते, जे देव जे पत्नी माते सो पत्नी माते. तुझे अवगुण पाहता शरण मी येते. घालेल लोटांगण फसविल नानकी. जय जगदंबे पूर्ण कदंबे, देह तुझ मी अर्पिला, तुझ म्या मोगरा वाहिला. इथून पुढं आई बापाला होता होईन तेवढं घरातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम, वृद्धाश्रमात पाठवायचा कार्यक्रम सुरू होतो. कारण मुलं चांगली का वाईट हे मला सांगणं कठीण. तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही तर ठरवलं पक्क. एकेश्वरने आम्ही पक्क निर्णय घेतला. हमारे पीछे कोई आए ना आए, हमें तो वहीं पर जाना है. हमारा लक्ष्य फिक्स हो गया है, हमारे पीछे कोई आए जाना है. तर नारदजीने पाहिलं की सगळे संत निघून चाललेले, तर आपलं आता कसं. आणि आईमुळं आपण अडकलो. त्यांना दुःख वाटायला लागलं की आईमुळं आपण इथं अडकलो. परंतु त्यांनी उपदेश दिला की आम्ही जे आतापर्यंत 4 महिने भगवंताच्या कथा, भगवंताचं जे तुला ज्ञान दिलंय त्याचं तू काय कर, आता इथं राहून आता काय कर, चिंतन कर. आम्ही बी इकडे सगळे भक्त इथं काय कंटिन्यू थांबू शकत नाही, पण जे असं कधी कधी इथे येऊन सत्संग होतो ते आई केलेलं घरी जाऊन काय करायचं, चिंतन करायचं. घरी जाऊन इथं काय काय पाहिलंय त्याचं चिंतन करायचं, काय काय ऐकलंय. इथल्या झाडाचं सुद्धा चिंतन केलं तरी चालतं. इथं चंद्रभागाचं जरी चिंतन केलं, डोळ्यासमोर चंद्रभागा आली तुमच्या तिकडं गावी गेल्यानंतर तरी चालतंय. आणि इथल्या पिपळाच्या झाडाचं किंवा गोशाळेचं, इथले सगळे झाडं सुद्धा ऋषी म्हणीत. हे भगवत धाम आहे, हे भावना पाहिजे. पांडुरंगाचं दर्शन केलेलं त्याचं तिथं चिंतन करायचं. सुंदर ते ध्यान विभीटेवरी रूप पाहता लोचनी, सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती. रुक्माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. एक पुरुष क्या देख रहे थे, सीधा वहां पहुंच गए. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, रिली वांट टू सी यू माय स्वीट लॉर्ड, व्हाय टेक सो लॉन्ग. गोड तुझे रूप गोड, रिली वांट टू सी यू. मला खरंच तुम्हाला पाहायचं आहे. रिली म्हणजे खरंच पाहायचं मला तुम्हाला भगवंता. रिली वांट टू सी यू माय स्वीट. स्वीट म्हणजे गोड. आपण म्हणतो ना काय काय बनवलं, स्वीट बनवलं का, काय काय लोक विचारतात स्वीट बनवलं का नाही. स्वीट म्हणजे काय, एखादा गोड पदार्थ बनवलं का नाही. पुण्यात माझी लय बेइज्जती झालेली, काही विचारायचे सोय. पुण्यात मी प्रचार करीत होतो आणि स्वीट म्हणजे मला वाटलं एखादा पदार्थ असेल. मला एक तर इंग्लिश येत नाही, हिंदी बी येत नव्हती, कधी शिक्षणच नाही. आम्ही त्या स्वीटच्या स्टॉलमध्ये गेलो, त्याला म्हणलं स्वीट द्या. ते म्हणले काय, आणि मी म्हणलं स्वीट पाहिजे. अरे म्हणले कोणचं स्वीट. मी म्हणलं स्वीट नावाचं काय पदार्थ नसतो का. फार बेइज्जती झालेली माझी. हो नाही, त्या ठिकाणी बेइज्जती झाली. तर मला वाटतं हे लईच मान सन्मान कायचं काय, कचरा झालेला आहे माझा चार चौक. काय सांगत होत. हे इथलं चिंतन तुम्ही हे करा. नारदाला सांगितलं तुम्ही काय करा, आम्ही जे तुम्हाला लीला सांगितलं ना भगवंता, त्या लीलाचं चिंतन करा. आपण काय करतो, इथं सोडून देतो. काय काय म्हणा प्रवचन लय भारी झालं, काय सांगितलं म्हणले पत्ता नाही, ध्यानातच नाही तर काय काय म्हणले आमच्या डोक्यावरून गेलं, काय सांगत त्याचा आम्हाला पत्ताच लागला. असं पण हे लीला तुम्ही त्या भक्ताकडून शिकून घ्या आणि त्याचं चिंतन. आणि तुम्हाला जर ते नाही जमलं, कोणचंच नाही जमलं, तर सरळ हरे कृष्ण हरे कृष्ण. नामावर लक्ष केंद्रित करा फक्त, तरी तुम्हाला सगळ्या लीला प्रकट होतील.
खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्या शब्दावर हरे कृष्ण महामंत्रावर लक्ष केंद्रित केलं तरी सगळ्या लीला प्रकट होतील, पण मन एकाग्र करून चिंतन केलं पाहिजे. कारण दुसऱ्या वस्तूत लक्ष लागणं फार कठीण आहे तसं. आणि आपला स्वभाव असा असतो की जे करायला सांगितलं ते आपलं मन करीतच नाही. एक जणाला सांगितलं की बाळ तू असं कर, कुठलं का ध्यान करेनास, फक्त काळ्या मांजराचं ध्यान करायचं नाही. काय सांगितलं? कुठलं ध्यान कर, या जगात सगळं भगवंताचं विराट स्वरूप आहे, हे सगळं जग सगळं भगवंताचं विराट स्वरूप आहे, कुठलंही चिंतन केलं तर, पण फक्त एक वस्तू काळ्या मांजराचं ध्यान करायचं नाही. त्याला तसं सांगितल्यापासून तो बाकीचं सगळं विसरलं, पण काळ्या मांजराचंच ध्यान सुरू झालं. ते त्याच्या पुढं पासून जातच नसं. आपल्याला जे नको असताना ते चिंतन आपलं होत असतं, हे लक्षात ठेवा. जे व्हायला पाहिजे ते होतच नाही. बघा तुम्ही, आपण रात्रंदिवस जप करतो पण देव स्वप्नात येत नाही, दुनिया सारी स्वप्नात येते. आणि तुकाराम महाराजाचं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. जागृती स्वप्नी 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या. ह्या सगळ्या अवस्थेत तुकाराम महाराजाला म्हणले रात्रंदिवस मला पडले वळण इंद्रिया सकळ. इंद्रियाला वळणच पडलेलं. देवाशिवाय भाव तो निराळा नाही, भाव तो निराळा नाही तुझा, दुसरा भावच नाही, फक्त पांडुरंगच. देवच देव. लक्ष करा, देवावर लक्ष केंद्रित जर केलं तरच तुमचं शेवट गोड होणार आहे. नाही तर मग संसारातले का वासरण कुठं झाडून कुठं काही डोळ्यापुढे यायला लागलं ना, त्याला डेंजर आहे. मरायच्या टायमाला फेलच गेलं मग तुमचा सगळा कार्यक्रम फेल जाईन. हो प्रभु, हिंदी में तो आप बहुत सावध रहते, लेकिन मराठी में आप समझ कम आती है. सावधान होना चाहिए. मेरे ख्याल से आप गीता का प्रचार कल ही करूँगा मैं. मेरे पास समय ही नहीं उतना बोलने के लिए. तो दीक्षा की बात है. पुन्हा हिंदीत आलं का? मला काही कळतच नाही आता. थोड्या वेळ दीक्षाचं सांगतो. एवढे सब्जेक्ट मला मी एकाच श्लोकावर 15 दिवस बोलतो, त्या माणसाला 3-4 सब्जेक्ट एकाच दिवशी दिले तर ते कसं बोलणार? दीक्षाचा महत्त्वाचा एकच शब्द सांगतो, तुम्ही पक्का लक्षात ठेवा. सगळे कोणी बी जे पूर्वीचे दीक्षा घेतलेले त्यांनी बी आता जे सगळ्यांनी एकच शब्दात ध्यानात ठेवा. दीक्षा, भक्ती किंवा भक्तिपंथ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचं मूळ आहे श्रद्धा. श्रद्धा जर नसेल तर काही उपयोग होणार नाही. तुमची श्रद्धा जेवढी जास्ती वाढत जाईन, वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. श्रद्धा दिसे. वर्षा काळी, घनश्याम प्रभू आप तर मराठी अच्छी जानते. वर्षा काळी पावसाळ्याच्या टायमाला, पावसाच्या वर्षा ऋतूच्या टायमाला, वर्षा काळी, वर्षा ऋतू आहे ना, वर्षा काळी सरिता चढू. सरिता म्हणजे नदी. बस सरिता म्हणजे नदी. काय होती, पाऊस खूप पडायला लागल्यानंतर काय होतं नाही, इथं काय चालतं यंदा, चढू लागे म्हणजे वाढत जातं पाणी. वाढत पहिलं तर घाटावरच असेल आणि पुन्हा चढू लागे. वर येते पाणी, चढायला लागतं पाणी, वर पाणी येतं. चढू लागे पंडुसुता, ते लक्ष दृश्य येते. ह्या ववीमध्ये पूर्ण दृश्य येते. वर्षा काळी पावसाच्या टायमाला जी नदी पार आता कुठे आहे खाली, पण ती वर्षा काळी म्हणजे पावसाळ्यात काय होती, चढू लागे, वर इकडे येते. चढू लागे पंडुसुता. पंडुसुता म्हणजे अर्जुना. हे अर्जुना, पंडू महाराज काय नाव दिले कुणाचे? आमच्या पाहुण्याचं नाव पंडू महाराज दिलं. काय?
हो महाराज बनलो. हे कसं आहे, मी माळा तुम्हाला दिलेले आहेत, मला दक्षिणा तर नका का द्यायना, पण निदान एक एक दिवस फेस्ट जरी दिला तरी त्यात समाधान. म्हणजे घुस म्हणून नाही, घुस समजते ना, उंदराची घुस नाही. श्रद्धा ही वाढत चालली पाहिजे त्या नदीप्रमाणे पावसाळ्याच्या. आपलं काय होतं, दीक्षा घेतल्यानंतर आपण गुरुची गाठच घेत नाही. पत्ता वेंतड आता काय आम्ही गुरु केला, मोकळं झालं. एक जणाला वृंदावनमध्ये विचारलं, म्हणलं जप करता का, किती जप करता? ते म्हणलं मी गुरु केला. म्हणलं गुरु केला, बरं झालं. म्हणलं जप किती करता? अरे आपको कहा ना मैंने गुरु किया. म्हणलं गुरु केलं म्हण काय झालं? जप त्यांनी किती जप सांगे? क्या जप गुरु करने के बाद भी हमको कुछ करना पड़ता है. म्हणजे त्याचा विचार असा होता की एकदा आम्ही गुरु केलो, मोकळं झालो, आम्हाला काय गरज आहे, आता गुरु सगळं करतील, जो करना है वो करेंगे. हा मूर्खपणा आहे सगळा. तुम्हाला स्वतःच करावं लागेल. आदेशाचं उल्लंघन केलं काही लाभ नाही व्हायचं. तिसरा अपराध काय? गुरु की आज्ञा का उल्लंघन करणं. गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हा मोठा अपराध आहे. आणि जर का सक्सेस ते होतात, हे लक्षात ठेवा, सक्सेस ते लोक होतात जे गुरुच्या आदेशाचं पालन करतात, ते सक्सेस होतात. स्वतःचे आयडिया जे लावतात ना, ते कधी सक्सेस होत नाहीत. स्वतःची बुद्धी वापर करतात ना, ते कधी सक्सेस होत नाहीत. प्रभुपादनी बघा, दीक्षा नाही घेतली तेव्हाच आदेश मिळाला. कलकत्त्यामध्ये प्रभुपादांनी दीक्षा घेतली नव्हती एवढंच काय, पण साधू संताला मानितच नव्हते. प्रभुपाद साधू संत गांधीला मानायचे, खादी कपडे घातले आणि स्वातंत्र्य लढाईत भाग घेतला प्रभुपादांनी, पण गुरूंना त्यांना काहीच नाही. पण एका दोस्ताने वडीत नेलं, म्हणले चल की आपण जाऊ मठात, गोडिया मठात, इथं जवळ आहे, कलकत्त्यामधली घटना. मलिक नावाचं त्यांचं नाव आहे, त्यांचं मलिक परिवारचं, नरेंद्र मल्लिक ना. चला चल म्हण. अभि हे दोस्त होते. आता दोस्ताला ओढल्या जातं, त्याला काय. प्रभुपादला त्यांनी कचाकचच ओढलं, ताकदबाज असं. नग म्हणलं त्याने, चल म्हणले निसते आजच्या दिवस तर हे नको, इकडे ही तिकडे वाढायची, ती तिकडे. लोक बघायला लागले, नाही काय तमाशा चालला यांचं, हे तिकडे ओढतो नाही इकडे ओढतो. मठात नेलं, दंडवत केला. आता प्रभुपाद कसं आहे, घरी थोडं धार्मिक, चांगला धार्मिक. काऊन प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी हे जे सगळं शिकलो, हे जे सगळं शिकलो माझ्या वडिलाकडून शिकलो. भक्तीचं जेवढं ज्ञान आहे मी माझ्या वडिलाकडून शिकलो. फक्त एकच वस्तू नाही शिकलो, पुस्तक लिहायची कला मी माझ्या गुरुकडून शिकलो. लक्षात येते? पुस्तक लिहिण्याची कला मी कोणाकडून शिकलो? बाकीचं सगळं संस्कार, म्हणजे साधूला प्रणाम करायचा. साधूची चीड काय कारण होतं त्याचं? साधूची एक तर साधू त्यांच्या जवळच राहत होता. प्रभुपादाचे एक साधू तिथं जवळ, घराजवळ राहत होता. तो काय करायचा, दिवसा भगवे कपडे घालायचा. लोक आपापल्या ड्युटीवर चालले की ह्याची बी ही ड्युटी सजवायचा भगवे कपडे घालून. आणि संध्याकाळी पुन्हा आला की भगवे कपडे काढून खेकडं पकडायला जायचं. आज श्रद्धा होण्याचं कारण की तिथं जी संगत जी दिसली, जे माणसाचे त्या साधूचा व्यवहार दिसला. आणि काय काय साधू बिड्या फुकायचे, सिगारेटी वाढायचे, तंबाखू खायचे, पानं खायचे, चहा प्यायचे. आणि तसल्या साधूला सुद्धा गोरमोहंडे बोलून घ्यायचे, या जेवण करून जा, भोजन करून जा, प्रसाद घ्या, आणि माझ्या मुलाला आशीर्वाद द्या की माझा मुलगा राधाराणीचा भक्त बन. बरोबर आहे. पण हे असल्या लोकांना पाहिल्यामुळं प्रभुपाद सुशिक्षित आणि साधू सगळे तसलेच. हे नाही का, ते आसाराम बापूंनी हे असे वागले, आम्हाला सुद्धा म्हणते संतदास बी तसलाच. एखादा साधू तसा वागला तर त्याच्यातच आमची बिगिनती. गावाबरोबर किडे रागडायत.
तर प्रभुपादांना म्हटलं हे काय साधू बेकार. पण तिथे गेले आणि प्रणाम केला एकमेकाकडे. गुरुला नीट ह्यांनी पाहिलं नव्हतं, पहिल्यांदाच गेले ते तिथं भक्तिसिद्धांत सरोज ठाकूर महाराजाच्या मठात. आणि त्यांनी बी त्यांना नीट पाहिलं नाही, अजून खालीच वाकून प्रणाम करतो. वर उठूस तरच म्हणले अरे तुम्ही एवढे सुशिक्षित आहे मुलं येतं आणि तुम्ही इंग्लिशमध्ये पाश्चात्य देशात प्रचार करायला पाहिजे. मग थोडी श्रद्धा वाढली. मी श्रद्धाबद्दल बोलतो की हा साधू दुसऱ्या साधूसारखा दिसत नाही, वेगळं प्रकार आहे काहीतरी. म्हणले महाराज बरोबर आहे तुमचं. तर्क केला. ब्रिटिशचं राज्य जोपर्यंत ब्रिटिशला हाकलून दिलं जात नाही, जोपर्यंत ब्रिटिशला घालवलं जात नाही तोपर्यंत तुमचं कृष्ण भावना कोण ऐकायला मोकळा आहे. इथं भक्तिसिद्धांत सरोज ठाकूर महाराजांनी सांगितलं कृष्ण भावनेचं इथलं राज्य कोण करतो, त्याचा काय संबंध आहे. अरे कृष्ण भावना तर तुम्ही ब्रिटिश लोकांना सुद्धा बी देऊ शकता, त्यांना पण भक्त बनवू शकता. ह्याचा संबंधच काय, कोण सत्ता कोणाची काय संबंध आहे. प्रल्हाद महाराजाच्या काळात हिरण्यकशिपू कुणालाच नाम घेऊन देत नव्हता, म्हणून त्या सत्तेचा काय तिथं उपयोग. प्रल्हाद महाराज भजन करीतच होते, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे. प्रभुपादांना वाटलं आपली हार झालेली, पण हीच आपली महान जीत आहे. गुरु पुढे जी सगळ्यात महान हार होती ती सगळ्यात महान जीत असते त्याची. आपण हारलो तर्कामध्ये म्हणले, परंतु आपण जिंकलो. आणि मनात आलं की हेच गुरु आहेत आपले. कालांतराने फार वर्षांनी दीक्षा झाली इलाहाबादमध्ये, परंतु तो आदेश सुरुवातीला दिला तो शेवटपर्यंत ध्यानात ठेवला. गुरुमुख चित्त गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करी आहे की आरण करी म्हणे असा. त्याच्यामध्ये कुठल्याही तर्क कुतर्क काही मनात आणला नाही. जे पहिल्यांदा आदेश दिला तो शेवटपर्यंत पालन केलं. आणि जो माणूस ट्राय करतो पहिल्यापासून दिलेल्या आदेशाचे प्रयत्न करीत राहतो ना, तो सक्सेस होतो. आणि मधीच होतो तो कबड्डी करतो, कबड्डी कबड्डी कबड्डी, ते सक्सेस होत नाहीत, कधीच होणार नाही. श्रद्धा ढळली की गेलं सगळं पाण्यात. सब कामों में पानी फेर दिया पूरा. इसलिए मी मैंने अधो श्रद्धा तथा साधू संग. गुरु महाराजांच्या आदेशाचं कठोरतेने पालन करणं आणि त्याच्यासाठी चित्ती आर न करी या म्हणे आशा. आर न करी, दुसरी आशाच करू नका तुम्ही. आपल्या दुसऱ्या आशालाही असतात, दुसरी आशा नाही. फक्त गुरु महाराजांनी जे सांगितले ते करणार आहे मी, हे आणि आज्ञेचं उल्लंघन केलं तर त्यात मोठा अपराध आहे. म्हणून मी सांगत होतो की म्हणून ज्ञानेश्वरी देकोबी म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेन कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पोल्लो संतोषती. जाणते शब्द आहे सुरुवातीला. जाणतं शब्दाचा अर्थ ज्ञानी माणसं, समजदार, जाणते माणसं. जाणत्या माणसाने, समजदार ज्ञानी माणसाने काय करायला पाहिजे. म्हणून जाणते न गुरु भजिजे. गुरुची सेवा करायला, गुरुची सेवा करायला पाहिजे. भजिजे म्हणजे गुरुचं भजन किंवा गुरुची सेवा. भज सेवायम, भज सेवा, भज धातू आहे, भज सेवायम, त्याचा अर्थ होतो भज म्हणजे सेवा करणं. म्हणून जाणते न गुरु तेन कृत, त्यांनीच तुमची कृतार्थता प्राप्त होईल. सगळ्या संप्रदायात ही मान्यता आहे. कुणी असो, मायावादी असो नाही तर कुणी असो, सगळ्याची ही मान्यता आहे की कृतार्थ व्हायचं असेल तर म्हणून तेन करत जाण तेन गुरु तेन करत कार्य होईजे. जैसे मूळ उदाहरण दिले. आता हे उदाहरण हे दिलेलं आहे की जैसे मूळ सिंचन. मूळ सिंचन शब्दाचा अर्थ आहे मुळाला पाणी घातल्यानंतर. मुळाला पाणी घातल्यानंतर, झाडाच्या बुडात पाणी घातल्यानंतर, नाही का. आपल्या बुडात पाणी घालून नाही जमत, काही काही घालते बुडात पाणी. काल कुठं कोणत्या गावाला गेलो, त्याने लगेच प्लेट, एवढं मोठं प्लेट ती तांब्यान कळशीन आणली. मी म्हणलं का
हे कशाला आणलं? राम होता. म्हणले तुमच्या मुळाला पाणी घालायचं. म्हणलं आमच्या मुळ्या खाली नाही तर वर आहेत. झाडाच्या मुळ्या खाली असतात, आपल्या मुळ्या वर असतात. इथं पाणी वाचावं लागतं. इथं पाणी पाजा म्हणलं आम्हाला. पायावर नका, त्यांना पाय धुवायला पाणी आणलं. माझं सन्मान लय वाढायला माझा आता. मी नाही काय धुवून फिरून दिलं नाही पाय. म्हणलं हेट उचला ते म्हणलं, इथं नाही जमायचं ते कार्यक्रम. हे काम या नाही, हे बापूजी नाही. कभी राम बन के कभी श्याम बन के बापूजी चले आना. तो कार्यक्रम नाही म्हणलं. इथं आपल्याकडे हे कार्यक्रम जमत नसतो. आपण चिल्लू पिल्लू आहेत म्हणलं, पिलवंड आहे म्हणलं मी. काय सांगत होतो? मूळ सिंचन सहज उर्दो मूल मध शाख. आमचं मुळे आहेत ना उर्द, इकडं येतं, इथून मुळ्या खाली जातात. इकडं पाणी वाचलं नाही, इकडं खाली जातं. आणि त्या झाडाला इकडं वाचावं लागतं, खाली बुडात पाणी. मूळ सिंचन म्हणजे झाडाच्या मुळ्याला पाणी वाचावं लागतं. म्हणजे शाखा पल्लो संतोषती. हे उदाहरण कशासाठी दिले? गुरुची सेवा केली की तुम्ही टवटवीत होणार. टवटवीत कळतं ना मराठी? कोणाला नाही कळत वर हात करा. टवटवीत, झाड टवटवीत कधी होतं? वरी स्प्रे केल्यावर नाही, फांद्यावर बुडात वाचल्यावर हिरवगार फुटत. तसं मूळ काय? गुरुची सेवा, श्रद्धा. श्रद्धेने गुरूंची सेवा करणं म्हणजे काय? म्हणून जाणते न गुरु तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. शाखा आणि त्या झाडाच्या फांद्या आणि पाला संतुष्ट करायचं असेल तर कुठं पाणी घालायचं? मुळात. आणि भक्तीत तुमचं फुलं फळली फुलली पाहिजे जर वाटत असेल भक्ती आपली, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले येची ताती भारू कळी आला. हे मोगरा जर भक्तीचा फुलावा वाटत असेल, मनाची गुंती गुंपीला शेला आणि बापू रुक्मा देवर विठ्ठल यार पेला. हे विठ्ठलाच्या पायापर्यंत गोलोकापर्यंत हे जर भक्ती जावा अशी वाटत असेल, हे भक्तीला तर बीज, तर पाणी कुठं घालायचं? पाणी कुठं घालायचं? मुळात, झाडाच्या मुळात. आणि ते मूळ काय? श्रद्धा, भक्ती. कुणाची? गुरु महाराजाची. गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करी ऐक. तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, ते ज्ञान पैगा बरवे. बरवे म्हणजे चांगलं सुंदर ज्ञान, जे भगवंताचं आध्यात्मिक ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती, मनात उतरायचं असेल, जीवनात उतरायचं असेल, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संता, ह्या संताचं भजन करायला पाहिजे. माझं नाही, खऱ्या वैष्णवाचं. तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वेशी शब्द आहे. आपण अंग राखून सेवा करीत असतो. अंग राखून कळतं ना मराठी? अंग राखून नाही, झोकून द्यायचं. झोकून द्यायचं, पूर्ण त्या वस्तूमध्ये झोकून द्यायचं. अंग राखून सर्वस्वेशी, मागं काही ठेवायचं नाही. आपल्याला कसं आहे, आपलं जमन तसे. त्या रामदास स्वामी नाही का, रामदास स्वामी संग गर्दी वाढली शिष्यांची. टाईम संपला, गर्दी इतकी झाली शिष्यांची, ते म्हणले ही बाजार कमी झाला पाहिजे. मग ते कल्याण का काय नावाचं एक शिष्य होतं, कल्याण स्वामी, लय श्रद्धाळू होतं ते. मी गेलो तो सज्जनगडाला. एवढं मोठा एका रांजना एवढा हंडा होता. ते महाराजांना पाण्यासाठी 2 का 3 चक्र हाणून खाली नदी किती तरी खोल आहे, तिथून ते हांडा भरून वर न्यायचं. ते कल्याण अजून बी ठेवलेलं आहे तिथं. गर्दी कमी करण्यासाठी काय काय गुरु काय बी करतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे श्रद्धा उठवून देऊ नका. एखाद्या महाराज बारीला कधी कधी गुरु आहेत ना, घडलेल्या घटना आहेत. मी तुम्हाला सांगतो, अशा 2 घटना मी ऐकलेल्या आहेत. काही गुरूंनी असं केलं की हॉटेलमध्ये जाऊन खायला सुरू केलं. त्या यांनी पाहिलं, अरे गुरु महाराज बिघडले, दुसरीकडून दीक्षा घेऊन टाक.
आणि हे कशासाठी केलं तर यांनी शिष्याची परीक्षा कवर टिकतात. काय काय कधी कधी तमाशात जाऊन बसतात, काय काय जारसा पार्टीत. अरा त्यांना आता दुसरीच दीक्षा घ्यायची. तर म्हणजे कुठल्या प्रकारे काय परीक्षा घेतील ते सांगताच येणार नाही. कुठलाही अवगुण पायाचा नाही, हे सगळ्यात महत्वाचं कार्यक्रम आहे. रामदास स्वामींनी ठरवलं की गर्दी कमी करायची, शिष्यमंडळ लई झाले म्हणून परीक्षा करायसाठी. कारण मांडीला आरडायला लागले मोठ्याने, अयो आता काय खरं नाही रे देवा, मेलो रे बाबा, आता काही खरं नाही माझं. सगळे शिष्य जमा म्हणले. गुरु महाराज काय झालं म्हणले, एवढं मोठं बँड झालंय मांडीला, असं मोठं बांधलेलं होतं. म्हणले मग काय कशाने फोडायचं का काय, पूज आला का काय झालं म्हणून. काय उपयोग नाही म्हणले, जो तोंडाने हे फोडीन, तोंड लावून हे बँड जो फोडीन तरच हे रोग नाही, असं म्हणलो गर्दी कमी झाली. एवढा पून हे ना असेल काय, गेले कोण कुठे गेले त्याचा पता नाही. कल्याण स्वामी म्हणले कुठे शिक झालंय महाराज. हे काय म्हणले, हे सुजलंय. त्यांनी तोंड लावलं असं मोठं तोंड फाडून जे सुजलेलं होतं आणि ते तोडलं त्याने. काय तोडल्यानंतर म्हणले महाराज असे बिंड अजून आहेत का तुम्हाला. फार बरं वाटलं म्हणले, कारण तो केसर आंबा होता, बेंड नव्हतं. असे बेंड जर तुम्हाला झाले तर माझं बरंच होईल म्हणले खायला. तेवढेच टिकले फक्त, बाकीचे शिष्य पळा कोण पुढे. तसं आपलं कसं आहे, आपण लई टिकाऊ नसतो. भरपूर मैंने बहुत दिन देखे है. मी जेवढे आपले महाराजांचे शिष्य आहेत ना, त्यांच्या सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत आहे. आले किती गेले किती, संपले भरार. आले किती गेले किती. काही तर फार कधी कधी महाराजासंगच असतात कायमस्वरूपी, पण 4-5 वर्षांनी पुन्हा कुठंच नसतात. आणि आम्ही सुरक्षित अंतर, लय जवळ नाही लय लांब नाही, पण डटेर हो टिकून. महाराजांचं एकच आदेश आहे, महाराष्ट्रात प्रचार करून. ठीक आहे, जसा जमन तसा चालू ठेवायचं, मागं हटायचं नाही. आहे का नाही टिकून. सगळ्याच्या आधीच आहे मी ईटीमध्ये जॉईन केले 1980 वृंदावनला. महाराष्ट्रात इस्कॉन नव्हतं, मुंबईतच होतं. ती आम्हाला पत्ता नव्हता त्याचा कुठे काय ते. आता तर काय गावागावात झाले, आमच्या काळात कुठं नव्हतं. इस्कॉन म्हणजे आहे का नाही हेच माहीत नव्हतं. इस्कॉनमुळे मी भक्तच झालो नाही, मी वारकरी संप्रदायातून भक्त झालो. कारण त्यांचाच प्रचार होता. इस्कॉन नंतर मुंबईला होतं, आता खेड्यात माणसाला काय मुंबईचं माहिती पडतं, काहीच पता नाही. प्रचारच नव्हता. ती होता तेवढा ते जुहूला तेवढंच एकच मंदिर जुहूलाच होतं फक्त. त्यांच्याकडे बी एवढ्या गाड्या आणि हे नव्हत्या सुरुवातीला. मी गीताचा प्रचार 12 रुपयापासून सुरू केला. 12 रुपयाला गीता होती, 35 रुपयाची झाल्यानंतर सोडून दिलं. ट्रॅव्हलिंग बस पार्टी केली मुंबईला, भरपूर प्रचार केला. तर टिकून राहावं लागतं. हे संप्रदाय 2-3 दिवसाचा खेळ नाही, काय महिना 15 दिवसाचा नाही, जन्माचा कार्यक्रम आहे. आणि जेवढं तुम्ही वाढवतान, श्रद्धा वाढवतान, विश्वास वाढवतान, तेवढं आनंद येईल. आणि जेवढे श्रद्धा घटायला लागेल तेवढं बोर होणार तुम्ही, सगळं सोडून देणार. हे लक्षात ठेवा. म्हणून श्रद्धा हे शब्दावरच मी बोलतोय. तुमचा जेवढा विश्वास राहील, आणि कुणाचं काय ऐकू नका, कुणी काय सांगितलेलं मी सांगतोय तेवढंच करा. गुरु महाराजाच्या वाक्यावर विश्वास ठेवा. आणि काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना विचारा, हे मला असं होतंय म्हणून. तिथं सांगा, विचारून घ्या. तुमचं भाग्य आहे की तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना विचारू शकता. नाही आम्ही आता हिंदीत प्रवचन करीत होतो, तुम्ही म्हणले मराठीत करा, केलं. तसं महाराजांना सुद्धा तुम्ही सांगू शकता की आम्हाला मराठीतून सांगा, ते सांगणार.
बंगालीतवाल्या एखादा जर त्यांनी गुरु केलं महाराजाला आणि म्हणते मग आमच्या बंगालीतून सांगा म्हणलं तर अवघड होईल. पण तुमचं भाग्य आहे की तुम्हाला ते तुमच्या भाषेत ऐकाय मिळण्यासारखं आहे, ट्रान्सलेशन करायची गरज पडणार नाही. त्यामुळं तुम्ही काय करा, अद्दावेन तेवढी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवणारे माणूस मग प्रभुपादांनी पहिल्या भेटीत सांगितलेला तो शेवट करूनच दाखवलं, करूनच. आणि आपला निगेटिव्ह विचार कायम डोक्यात असतो, हे कसं शक्य आहे, महाराजांनी एवढं मोठं आम्हाला दिले ना, आता आमच्याच्याने कसं होईल. तसं म्हणलं ते होणारच नाही. मी हे करू शकतोय म्हणून करीत राहायचं, मी करणारच. काही प्रश्न असला त्याच्यावर प्रवचन संपलेलं. कोणाला काय प्रश्न? बायका काय म्हणते? हां सोडून देऊ शकते. तुकाराम महाराजांनी काय म्हणलंय की एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापै काम नाही आता, किंवा अनेकाचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चालेस. हे शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मोडून या वाटा सूक्ष्म, ज्या लहान मोठ्या सूक्ष्म, लहान मोठ्या आणि दुस्तर वाटा होत्या, ज्या रस्त्याने चालणं कठीण होतं, ते सगळं काय केलं आम्ही JCPने काढून टाकून 4 पदरी महामार्ग केलेला आहे. आणि मग बारकाल्या वाटाने फार अडचणी येऊ शकतात, किंवा तिथं ते पोहोचू शकत नाही लक्षापर्यंत. अशा वाटा सोडून द्यायच्या आणि काय पकडायचं? राजमार्ग पकडायचा, महामार्ग पकडायचा, नॅशनल हायवे पकडायचं. लक्षात येते? म्हणजे मग पडण्याची भीती नाही. ह्या मार्गावरून चालणारा जो माणूस आहे, भागवताच्या 11व्या स्कंदात सांगितले की ह्या मार्गाने जो संपले की प्रवचन, आम्ही जपसुद्धा असा करतो, तर प्रवचनसुद्धा असं करतो की विचारायची सोय नाही. डवलाने निघाली पालखी ना गो बडोला या लागला नाही का? जपसुद्धा अरे डबल सगळे भूचाल भूकंप आल्यावर सगळं हालतच राहतं का? त्याच्याहून मानसिकता समजून येते यांचा कार्यक्रम कुठे किती पाण्यात शिरलेले आहेत. काय सांगत होतो? महामार्ग मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तरण, केला राज्य भार चालायचा. राज्य भार शब्दाचा अर्थ आहे की राजाचं चतुरंग सैन्य सुद्धा या मार्गाने जाऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु केलेत आहेत वारकरी संप्रदायात किंवा असं काही बरेच आहेत, त्या परंपरेत न जाता कुणी कुणाला माळ घालून त्याला लगेच गुरु बनवून घेतात. आणि त्याचा गुरु कोण आहे हा विचार नाही. अशा माणसाला की त्यांचा गुरुचं गुरु काही परंपरा नाही, काय नाही, ह्या अशा माणसाने तात्काळ त्यांना सोडून द्यायला पाहिजे. कारण ज्यांना परंपरा नाही, शंकराचार्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्या माणसाने गुरुकडून ज्ञान ऐकलं नाही किंवा त्याला परंपरा नाही, तो माणूस त्याचं ज्ञान ते पशुचं ज्ञान आहे. वैयक्तिक त्यांच्या ज्ञानाचं ते काही खरं नाही. मला असं वाटतं आणि माझं असं मत आहे, हा मूर्खपणा आहे तुझा. कळलं? हा मूर्खपणा सोडून द्यायला काहीच हरकत नाही. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात ना, आम्हाला ज्ञान घ्यायचं ते मूर्खाकडून नाही. मूर्खाकडून ज्ञान घेतं का कुणी? ज्ञानी माणसाकडून घ्यायचे. उत्तर मिळालं का तुझं? हायवे पकडायचे. किती प्रश्न आहेत तुझे? हा,
तुझा काय विचार आहे? तुला सांगतो की तुला काही जर अवगुण दिसला तर तू सोडून देऊ शकतो, पण बाकीच्याला सांग नाही की तुम्ही सोडू नका. म्हणजे जशी जाकी रही भावना जैसी, जशी ये इच्छिशी तथा करू. ज्याला जसं वाटेल त्याने तसं करायचं. गुरुवर श्रद्धा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गुरु रुष्ट होईल कृष्ण राखीबार येणार, आणि कृष्ण रुष्ट होईल गुरु असं काय? त्या शब्दाचा अर्थ आहे की गुरु नाराज झालेत तर कृष्ण सांभाळू शकणार नाहीत. फेलच गेला तो कार्यक्रम सगळा. गुरु नाराज झाले तर ते सगळा कार्यक्रम फेल. पण कृष्ण नाराज झाले तर गुरु समजून सांगतात. आणि गुरु ते असतात, ते कृष्णापाशी पोहोचलेले गुरु असतात. त्यामुळं कृष्णाने स्पष्ट सांगितलेलं आहे, अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या आधी नाही. त्यामुळं हे गुरु हे महान भक्त असल्यामुळं आणि त्यांचं लगेच ऐकून घेतात. मी कधी कधी उदाहरण सांगत असतो, राधाराणीचं भजन कशामुळं? तुम्हाला जर उदाहरण ऐकायचं असलं तर मी सांगतो, 2 मिनटं सांग का भुका लागल्यात? एक मोठा मंत्री झाला होता आणि स्टेजवर बोलायच्या टायमाला मुलगा गेलं आणि पप्पा मला पुस्तकं पाहिजे, पप्पा मला शाळेचा ड्रेस पाहिजे असं म्हणून त्याने जी कान ठळीत उडवली का नाही, उतार घाल म्हणे, इथं थांबूच नको, नालायक केस म्हणलं 1 नंबरचं. त्याला वाटलं काही तमाशा, इथं सगळी सभा बसलेली, लाखो लोक, मला पुस्तकं पाहिजे, शाळेचा ड्रेस पाहिजे. लय जोरात वाजवली, पळतच गेलं रडत घरी. त्याची आई म्हणली, आता येऊ दे तुझ्या बापाला. घरी आल्यावर दाखवतो झपाटा. आपलं कसं आहे, बाहेरच जे जगार असतो जिंदाबाद, घरी गेलं की पुण्यतिथी. आल्यानंतर घरी आलं ते संध्याकाळी सगळं कार्यक्रम उरकून आणि खुर्चीवर बसलो होतं निवांत. आणि ती पत्नी आली, म्हणली, का हो मुलाला तुम्ही भरसभेत कानठळीत मारली? हा, मी काय तुमची पत्नी नाही काय? आणि हा काय तुमचा मुलगा नाही का? आणि मुलगा तिथंच बसून ऐकत होतं. असं मारायचं का लेकराला? म्हणले जाऊ दे, हे असं स्टेजवर वगैरे मुलं पाठीत जाऊ नये, अपमानाचा प्रश्न आहे. लोक काय म्हणते, यांच्या मुलाला काही देतात का नाही, मिळतं का नाही, काही असलं तो काय करीत जा, आठवड्याची काय लागते ना ती लिस्ट बनव आणि कागदावर लिहून माझ्यापाशी सगळ्या वस्तू पोहोचत जातील. मोकार हे तमाशा जगाला कशाला स्टेजवर? हां म्हणलं हे बरोबर. तेव्हापासून ती लिस्ट द्यायला लागली आणि मुलगा तिथंच ऐकत होतं. मुलाच्या लक्षात आलं आपण डायरेक्ट गेलो तर आपल्या कानठळीत उडीले जाणार आहे. आता जाताना आपण आईच्या थ्रू जायचं. बापाकडे जाताना आता आपण कसं जायचं? आईच्या थ्रू गेलं म्हणजे मग सगळ्या वस्तू मिळणार आहेत, नाहीतर कानठळीतच मिळणार. तुकाराम महाराज म्हणतात, तू काय म्हणे, तुम्ही निरविल्यावरील मग माझं हरी उपेक्षिना. तुम्ही जर माझं भगवंताला हे केलं प्रार्थना तर मग माझी भगवंत उपेक्षा करणार नाही. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढी कृपादान तुमची मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुलती. अजून कोणाचा काय प्रश्न आहे? मिळालं का रे उत्तर? अजून कोणी? और कोई? माताजी पुरुषाची विचारित नाही ते माताजी कशाला विचारते? शील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवतम की, गौर प्रेमानंदी.